जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. स्ट्राइक एंडला असेल अजय आणि त्याचा साथ देण्याकरता आपण बळीराम यांना बघतोय. इथून ही सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होत आहेत. वैदिक कोट्यामध्ये पहिलं षटक घेऊन योगेश पाटील दोन्ही संघांना देतो लाख लाख शुभेच्छा. सुमित इलेवन फणसपाडा त्यांच्या विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा. पहिला बॉल फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण चांगल्या प्रकारे फिल्डिंग अप्रतिम दर्जाची फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. सुजल होते बॉलच्या पाठीमागे. मॅकमिलन गोविंद त्यांचे मोठे फॅन आहेत आणि त्याच्याच कॉपी बुक स्टाईल मध्ये बॉलला फील्ड केलं गेलं. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव. दुसरा बॉल अप्रतिम दर्जाचा. वाह काय दर्जेदार इथून हाताळलाय योगेश पाटील. पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसरा बॉलवरती इथून डॉट बॉल. आडव्या बॅटने सरळ रिझल्ट काढण्याचा प्रयत्न खेळाडू होता. त्याचा मस्तकाला दस्तक. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बेगीट षटकार. थँक्यू सो मच. अमेरिकन लँडिंग ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेकरता युट्यूब स्पॉन्सर झाले त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. मला मॅच करता जे काही टी शर्ट आपण बघितले सुरेशजी पाटील तसेच मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून. तर आपण व्यासपीठावरती आपण विराजमान बघतोय. माजी खासदार बळीरामजी जाधव साहेब इथून या स्पर्धेकरता भेट देण्याकरता आले. त्यांचं देखील आम्ही शब्दसुंदराने हार्दिक स्वागत करतो. साहेब आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली तर आपलं देखील आम्ही हृदयचंदकनापासून आभार व्यक्त करतो. साहेब आलेत आणि तसेच काय दर्जेदार इथून बॅटिंग वेळा सुरुवात झाली आहे. आमच्या व्यासपीठावरती देखील बळीराम जाधव साहेब आहेत आणि तसेच दरम्यान देखील आपण बळीराम पाटील यांना देखील बघतोय. एकाच नावाची इथून दोन व्यक्तिमत्व आपण बघितलेत. पण इथून क्रिकेटच्या जगतामध्ये तर एक आपण राजकारणामध्ये चर्चेत व्यक्तिमत्व राहिलेत. धाव फलकडती धावा आहेत 8. इथून शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 1 मधील शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा. क्रिकेटच्या जगतामधील त्याला इथून ब्रह्मास्त्र म्हटलं जातंय. कॅन्सर हा बॉल होता. त्याच्यावरती कुठला इलाज नव्हता आणि इथून चांगल्या रूपाने तरी देखील त्याला खेळून काढण्यात येत आहे. ओव्हर नंबर 1 ची इथून कहाणी संपली आहे. धाव फलक सुमित इलेवन फणसपाडा फक्त आणि फक्त 9. प्रत्येक विकेट करता कार्तिक दादा पाटील फ्रॉम USA फ्रॉम अमेरिका त्यांच्या माध्यमातून पंकज यांच्या करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येकी विकेट करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॉलिंग मार्क वरती इथून बॉलर तयार होत आहेत. पंकज पाटील आपण यांना बघतोय. यांच्यावरती पारितोषिकाचा वर्षाव केला जाईल. पहिला बॉल इथून दिशाहीन लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. आमिर सर आमच्या दिशेने वळतात. पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि इथून वाईडचा इशारा. उडवलाय बॉल हवेमध्ये. सरळ बॅटनेतून बॅकलिपचा इथून चांगल्या प्रकारे उपयोग केला होता. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता पण कॉलिंग फार महत्वाचं होतं. इथून कॅच सुटलाय आणि इथून कॅच सुटल्याचा सबब 2 धावा देखील इथून पळून कंप्लीट केल्या जातात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण 2 खेळाडूंदरम्यान बघितली आहे. धाव फलक वाढला गेला. जाऊन पोहोचले ते 12च्या आकड्यावरती आणि पहिल्या बॉलवरती जीवनदान. आणखी एक दिशा इन बॉल. दिशा भरकटली आहे. वाईट बॉल.
तर इथून मॅडम संगीता सुरेश पाटील यांच्या माध्यमातून कॅच प्राइज दिलं जाईल. जर फिल्डर प्रणय पाटील आणि त्यांच्या समवेत सौरभ पाटील यांनी जर कॅच पकडला तर प्रति कॅच करता 100 रुपयाचा कॅच प्राइज आहे. कॅच पकडा 100 रुपयाचा कॅच प्राइज घेऊन जा. इथून यावेळेस देखील लेग स्टंप वरती हा बॉल ठेवला होता पंचांच्या नजरेमध्ये. आणखी एक खराब व्हाईट बॉल. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल. धाव घेण्याकरता इंटरेस्टेड आहे तर इथून बघितलं तर धाव देखील धाव फलकावरती जोडली जाईल. चांगल्या प्रकारची इथून आपण बॅटिंग होताना बघतोय. पहिल्या विकेट करता आतापर्यंत नॉट आउट 15ची पार्टनरशिप झाली आहे. जर अशा अनुषंगाने जर पार्टनरशिप पुढे वाढत राहिली तर सहज आणि सोप्या रूपाने 50 ते 55 धावा बनवू शकतात, त्याच्यामध्ये शंका नाहीये. बळीराम पाटील ऑन स्ट्राईक. उडवण्याचा प्रयत्न बॅट बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या दर्जाचा बॉल इथून डिलिव्हर्ड केलाय. बॉल क्रमांक इथून बघा समाप्ती होईल ती 4ची. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. इथून हा फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण खेळाडू आहे बॉलच्या खाली. प्रयत्न तर भरपूर केले पण बॉलला काही रोखू शकणार नाही. हाथ तो आया लेकिन मुंह नहीं लगा. बॉल सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार. टायगुडीचे 21 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल तो देखील फुल टॉस आहे पण इथून एक्स्ट्रा कव्हरवरती इथून यावेळेस प्रोटेक्शन आहे. एक कंप्लीट एकाने इथून संतुष्ट व्हावा लागेल. इथून होईल ओव्हर क्रमांक 2 ची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलक 22-22. तर इथून पॉवर प्लेचा इशारा दिला जातोय. ऑफिशियल पंच नितेश कदम सरांच्या माध्यमातून ते सांगतायत की इथून बॅटिंग पॉवर प्लेची फलंदाजी करणारी टीम आहे ज्यांनी इथून केली आहे मागणी की ते करणार आहेत बॅटिंग पॉवर प्ले ला इथून सुरुवात. बॉलिंग मार्क वरती आले ते श्रीकांत. पहिल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं ना श्रीकांत. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगलं प्रदर्शन केलं पण ही तिसरी मॅच आहे. इथून ही गटाची फायनल आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये जो सगळं चांगलं प्रदर्शन करेल निश्चित स्वरूपामध्ये त्याला वरती जाण्याची इथून संधी प्राप्त होईल. म्हणजेच टॉप 5 मध्ये जाण्याची संधी प्राप्त होईल ना. माऊली 11 तलाव पड्याचा संघ ऑलरेडी टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचला. श्रीकांत बॉलिंग मार्क वरती 3 मॅच मध्ये 3 विकेट आतापर्यंत राहिल्यात त्याच्या नाभावरती. पहिला बॉल सटीक ठिकाण्यावरती चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर्ड केलाय. उद्याच्या दिवसामध्ये एक गाव एक संघ आपण बघणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये आम्ही देखील संघ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कुठले संघ असतील धाव फलक 22-22 च्या आकड्यावरती स्थिरावलाय. दुसरा बॉल इथून चांगल्या प्रकारे खेळला. इथून रनआउटची शक्यता वाढली. स्ट्राईक एंडवरती चांगला थ्रो इथे पाहिजे होता. अतिशय खराब पद्धतीचा थ्रो आलाय आणि इथे सिंगल धाव देखील इथून पळून कंप्लीट केली जाते. धाव फलक वाढेल 23. उडवण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या दर्जाचा बॉल इथून डिलिव्हर्ड केलाय. डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 आपण मार्गस्थ बघतोय. 3 बॉलचा खेळ संपला आणि श्रीकांत यांची का प्रशंसा केली होती की पहिल्या 2 ओव्हरमध्ये
ज्या त्यांना प्राप्त होत होतं त्याच्यामध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. आणखी एक हा फुलटॉस बॉल होता पण त्याच्यावरती देखील काही नुकसान होणार नाहीये आणि पंचांच्या नजरेमध्ये हा खरा बॉल आहे. नो बॉल, बीमर बॉल आणि इथून पुढचा बॉल असेल फ्री हिट वाला. मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं की उडाडोळे बघा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. अतिशय ही हाईट होती आणि त्या अनुषंगाने नो बॉल करार केलाय. ॲक्युरेट डिसिजन आपण नितेश कदम सर यांचा बघितलंय. फ्रीटचा बॉल त्याला उडवलाय समोरच्या क्षेत्रामध्ये, स्ट्रेट डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या करता प्रयत्न, दुसऱ्याची ती होती आहे प्राप्ती. अप्रतिम दर्जाची रनिंग इथून राहिली आहे. धावफलक इथून वाढेल, जाऊन पोहोचेल 27-27. 4 बॉलचा खेळ संपला, आणखी शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथून आणखी एकदा चांगला फटका सजवला, फिल्डर आहे बॉलच्या खाली. इथून बळीराम पाटील यांना माघारी परतावं लागेल. विकेट. थँक्यू सो मच. या स्पर्धेकरता आपण आयोजक कमिटी बघितली तर जयेशदादा पाटील आपण यांना बघतोय, नितीनदादा पाटील, रविदादा राऊत आपण यांना बघतोय, हर्षजी राऊत, अजितजी राऊत, हेमंतजी राऊत, परेशजी पाटील, सिद्धेशजी पाटील आपण यांना बघतोय, कार्तिकजी पाटील आपण यांना बघतोय, जयेशजी पाटील, भूषणजी पाटील, अरविंदजी पाटील, संतोषजी पाटील तसेच तुषारजी पाटील ही आमची आयोजक कमिटी बघतोय. वारंवार पडद्याच्या पाठीमागे जर खऱ्या अर्थाने कोण राहिला असेल तर ते कमिटी मेंबर्स राहतात की त्यांच्या माध्यमातून चांगली तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली जाते. तर मान्यवरांचा आपण इथून शाही सन्मान सोहळा पार पडणार आहोत. माजी खासदार बळीरामजी जाधव साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान सोहळा केला जाईल. तर डी.के. पाटील साहेबांना विनंती असेल की आपला शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच फॉर कमिंग. अशी अपेक्षा करतो की वारंवार आपली साथ आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतोय. मैदान दरम्यान जाईल पाणी आता. स्पीडअप करा वेळेला म्हणतो आपण व्यासपीठावरती विराजमान करतो. डी.के. पाटील साहेबांना बघतोय, त्यांच्या समवेत माजी खासदार बळीरामजी जाधव साहेब आपण यांना देखील बघतोय. कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक क्षणचित्र इथून कैद केले जातात, बंदिस्त केले जातात डीबीएनच्या माध्यमातून. आणि जो इथून जो कट बनवलाय ना अप्रतिम दर्जाचा बनवला डीबीएनच्या माध्यमातून. माऊली चषक, माऊली क्रीडा मंडळ तलावपाडा आयोजित माऊली चषक 2025. त्याच्यानंतर जे काही त्याला साईडच्या कट जे केले चांगल्या प्रकारेतून केले जातात, त्याच्यानंतर चांगली स्कोर कार्ड त्यांच्या माध्यमातून देखील शो केली जाते डीबीएनच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ संपला, धावफलक 28-28. आणखी 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मध्ये.
मैदानाच्या दिशेने जाऊयात. पहिला बॉल इथून ओव्हर नंबर 4 चा समोरच्या क्षेत्रामध्ये स्ट्रेट डान्सिंग डाऊन द ग्राउंड. दोन खेळाडू इथून करतायत चुकी आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येथे आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. अमेरिकन लँडिंग ग्रुप यांच्यावरती हे सॉन्ग बनलंय. चांगल्या प्रकारचं ते जिथे प्ले करायचं तिथे आमचे डीजे मास्टर त्याला प्ले करतायत. अमेरिकन लँडिंग ग्रुप यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये समावेश आहे कार्तिक दादा पाटील, आपण त्यांना बघतोय, प्रतीक दादा पाटील, अश्विन दादा घोंगे, त्यांच्यासमोर मानाजी दादा नाईक आपण यांना बघतोय, आशिषजी कुस गावकर त्यांना देखील आपण बघतोय. त्यांच्या देखील इथून चांगला इथून परफॉर्मन्स दिला जातोय. पण मैदानादरम्यान परफॉर्मन्स बघा, यश पाटील त्याला इथे यश प्राप्त होतंय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. इथून यश पाटील कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी निर्माण केली आहे आपल्या संघाकरता. इथून बघा 4 बॉल त्याने फेस केले, 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि सुमित 11 फणस पाड्याचा संघ टोटली जाऊन पोहोचताय 38-38च्या आकड्यावरती. पंकज इथून मागणी ठरलेत. ओव्हरचा पुढील बॉल, आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय, फटका फसला. इथून फिल्डर येतो बॉलच्या खाली पण काय कॅच होऊ शकणार नाही. दुसऱ्या करता प्रयत्न, दुसऱ्याची प्राप्ती. धाव फलक 40 धावा धाव फलकावरती. आणखी एकदा चांगल्या इथून फटका सजवला जातोय. बॉलला गॅप मध्ये आहे, 2 फिल्डर्स आहेत, त्यांना बीट करून हा बॉल आणखी एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माऊली चस्काचा इथून आणखी एक चस्केदार दर्जेदार चौकार. यश पाटील ही इज ऑन अन ऑफ फायर. थँक्यू डीजे. 44 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. इथून हा बॉल इथून प्ले करण्याचा प्रयत्न केला गेला पंचांच्या नजरेमध्ये. हा खरा बॉल, व्हाईट बॉल. धाव फलक 45-45च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले व्हाईट बॉल. इथून आणखी एकदा चांगला फटका सजवलाय, फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. हा बॉल निघून जाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार चौकार. यश पाटीलच्या बॅट मधून षटक क्रमांक 4 ची कहाणी संपली आहे. धावफलक 49. या ओव्हरचा पण विचार केला तर या ओव्हर मध्ये टोटली धावा जोडल्या जात आहेत. 2 चौकार बघितले, 3 चौकार बघितलेत, त्याच्यात एक षटकार देखील बघितलाय, एक डबल, एक वाईड, म्हणजे टोटली या ओव्हर मध्ये जोडल्या जात आहेत त्या 20 धावा, 21 धावा. तर इथून बघा काय दाखवलं जातं. इथून आमचा प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय, जे काय स्टॉल्स आहेत. तर आपण कॅमेऱ्यामध्ये बघतोय अरविंदजी पाटील, नारायणजी पाटील साहेब, विनायकजी पाटील साहेबांना आपण देखील बघतोय. ते देखील हात दाखवतायत की हॅलो हाय, आम्ही इकडनं बघतोय ही मॅच. चांगल्या स्पर्धेची मजा घेत आहेत. हॅलो हाय, टाटा बाय बाय, आम्ही जातोय मैदानाच्या दिशेने. 49 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक इथून 5 ला सुरुवात होणार नाही. व्हाईट बॉल आलाय पहिलाच.
कार्तिक दादा पाटील फ्रॉम USA फ्रॉम अमेरिका त्यांच्या माध्यमातून प्रति विकेट करता 100 रुपयाचा कॅश प्राइज इथून दिलं जाईल. प्रणय आले बॉलिंग मार्कवरती. इथून बघा ऑन साईडला फटका तर चांगला सजवला फिल्डर बॉल पर्यंत वेगाने सरसावला. चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता इथून चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. पहिला बॉल इथून चांगल्या प्रकारे डिलिव्हर केलाय. दुसरा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन इथून फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर पण पोहोचू शकणार नाही. आतापर्यंत या मॅच मध्ये जर कोणी एकाकी झुंज दिले असेल तर तो यश पाटील आहे. आतापर्यंत आपण यश पाटील याचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून बऱ्याच धावा बनल्यात. 8 बॉलमध्ये आय थिंक 22 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशा अनुषंगाने जर बॅटिंग चालू राहिली तर इथून 60+ धावा धाव फलकावरती उभ्या राहतील. जर इथून 60+ धावा उभ्या राहिल्या मध्ये कठीण समीकरण होऊ शकेल. एकविरा 11 तलाव पाडा या संघाकरता कठीण समीकरण होऊ शकेल. पण येणारा वेळ आणि काळ दर्शवेल ही ओव्हर कशा प्रकारे जाईल. प्रणय पाटील बॉलिंग मार्कवरती. हा फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण. यश थांबायचं नाव घेत नाहीये. यशला आणखी एक यश इथे प्राप्त होईल. धाव फलक वेगवान गतीने वाढेल. तब्बल विचार केला तर जाऊन पोहोचेल 59. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 9 बॉलमध्ये आतापर्यंत बनवल्यात 28 धावा. त्याचं नाव आहे यश पाटील. काय बॅटिंग करतोय भावा. चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत. आणखी एक फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण. फिल्डर आहे सुजल. चांगल्या प्रकारचा इथे त्यांनी सुरेख कॅच टिपलाय. यश पाटील याला माघारी परतावा लागेल. सोनार की एक लोहार की. अंततः इथून गोलंदाजाला प्रणय पाटीलला यश प्राप्त झालाय. आणि यश पाटील 10 बॉलमध्ये 28 धावा बनवून 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. पण संघाला इथून सावरून गेलाय. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. इथून आणखी शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सुधीर आलाय बॅटिंग करण्याकरता. पण सुधीरकडे इथून सेट होण्याचा कालावधी नसेल. कारण की शेवटचे 2 बॉल जे शिल्लक आहेत त्याच्यावरती कमीत कमी 1 चौकार किंवा षटकार इथून शोधावा लागेल सुधीर याला. धाव फलक तर वेगवान गतीने वाढलंय. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. धाव फलक थांबलाय. 59 आकड्यावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुधीर पाटील त्यांच्या समेत अजय पाटील आपण यांना बघतो. पण ते नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. प्रणय राऊत यांनी इथून या मॅच मध्ये जीव टाकलाय. भले इथून 1 षटकार आला असेल तरी देखील त्यांनी कमबॅक केलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे या इनिंग मधील. शेवटचा बॉल त्याला देखील खेळण्याचा प्रयत्न. 59 आकड्यावरती इथून स्कोर थांबलाय. 5 ओव्हर आणि इथे इनिंगची होती आहे समाप्ती. जिंकण्याकरता आव्हान असेल तुम्हाला ते 5 ओव्हरमध्ये 60 धावसंख्येचं आव्हान असेल. आणि आणखी एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल घडला जाईल ना. सफाळ्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणखी एकदा हार्दिक किनी मायक्रोफोन वरती जॉईंट होत आहेत. आम्ही थांबतोय आणि जातोय डीजे मास्टर कडे. जिंकण्याकरता 60 धावसंख्येचं आव्हान.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 60 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय 5 षटकांमध्ये. चला 2 बॅटर मैदानामध्ये पाठवा. सर जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. माऊली चषक 2025 हा थरार आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन आपण पोहोचल्यात. दोन्ही पंच सुद्धा रेडी आहेत. अमीर सर आपल्याला पाहायला म्हणत आहेत, त्याचबरोबर नितेश कदम सर आपण पाहू शकतायत आणि आमच्या दोन्ही टीम या ठिकाणी रेडी आहेत. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारी टीम आनंद त्यांचा गगनात मावेना झाला आहे, कारण 60 धावांचा एक मोठा डोंगर त्यांनी उभा केला आहे. दुसऱ्या बाजूला त्याचा पाठलाग करत असताना 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मजा येणार आहे या मॅचला. आमच्या समोर सँडी सर देखील जॉईन झालेत. नक्कीच सँडी सर काय म्हणाल, जे टार्गेट 60 धावांचं आपण पाहतोय त्याचा पाठलाग होऊ शकतो का या शेवटच्या? होऊ शकतो. क्रिकेटच्या जगतामध्ये सर्व काही शक्य आहे, पण इथून बघितलं तर आजच्या दिवसामध्ये ज्या संघाने इथून 50+ धावा बनवल्यात पहिल्या बॅटिंग करत असताना, त्या 50 धावा चेस करत असताना त्या नाकापर्यंत आल्यात अक्षरशः. पण इथून 50 नव्हे तर इथून 60 धावसंख्येचं आव्हान आहे. तर अक्षरशः इथून सुमित 11 फणसपाडा हा संघ पहिल्या इनिंगमध्ये फ्रंटफूट वरती माझ्या मते तर हार्दिक. आणि जरूर मागच्या मॅचचा अनुभव आपण घेतला. 8 धावींनी विजय या ठिकाणी मिळवला होता. डिफेंड करत असताना 66 धावा चांगले प्रयत्न दाखवले होते कसरले टीमने. म्हणजे इथून संध्याकाळच्या सत्रामध्ये सँडी सर धावा होत आहेत, त्यामुळे इथून आपण म्हणू शकतो की धावा चेस सुद्धा होऊ शकतात. पहिलाच बॉल क्रॅम्प करत असताना फलंदाजाला चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला होता. गती भरपूर होती या चेंडूवरती, गतीला सामोरं जाता आलं नाही आहे. पहिला बॉल या ठिकाणी यश जनावरती राहिला आहे आणि सँडी सर यशचा जो परफॉर्मन्स राहिला आहे, एक सिंहाचा वाटा या ठिकाणी पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. आपल्या टीमसाठी जे डेडिकेशन दिलं आहे त्याबद्दल निश्चित स्वरूपामध्ये इथून बघा हार्दिक, अशा क्रुशल मॅचमध्ये जिथे की जे आघाडीचे फलंदाज होते ते बाद झाल्याच्या नंतर संघाला सावरण्याची संधी या छोट्याशा खांद्यांवरती दिली होती, पण या छोट्याशा खांद्याने अक्षरशः अख्खा डोंगर उचललाय. जरूर त्यांचे शोल्डर जे आहेत ते शोल्डर खूप मजबूत आहेत. इथून चांगला फॉलोइंग स्वीप, परंतु शतशक त्या ठिकाणी आहेत. पैकी थोडीशी वाईट झाली होती, थ्रो थोडासा वाईट झाला होता. कुठली धाव या बॉलवरती येणार नाही आहे, परंतु मागच्या 2 बॉलवरती जे गोलंदाजी यशने केले ते एक कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. कारण समोरच्या टीमला एक मोमेंटम शिफ्ट करून द्यायचं नाही आहे. इथे जर कदाचित मोमेंटम शिफ्ट झाला तर इथून चांगली बॅटिंग होईल आणि यशवरती देखील आक्रमण केलं जाईल. पण यश पाटील चांगल्या बॉलिंग करता ओळखला जातोय. आतापर्यंत 2 बॉल त्याने क्लास दर्शवलेत. तिसरा बॉल हवेमध्ये उडवलाय, बॉलच्या खाली फिल्डर येतोय. पारसचा हा झेल इथून मोठा होता, चांगल्या प्रकारचा टिपलाय आणि इथे पारसला माघारी परतावं लागेल. विकेट यश पाटीलच्या खात्यामध्ये सफलता. डीजेला आपण 2 मिनिटं थांबवतो. ऑफ्टनच्या बाहेर बॉल होता, त्याला चेस करत असताना टायमिंग थोडंसं कमी पडला, पण तो स्ट्रोक चांगला खेळला होता. रिॲक्शन पहा पारसचे, ज्या प्रकारे तो नाराज झाला, चेहऱ्यावरती निराशा स्पष्टपणे जाणवते. कारण 60 धावांचं पाठलाग करायचं आहे आणि माऊली चषक आपण ज्या प्रकारे या स्पर्धेची चर्चा आपण पाहिली मागील 7 वर्षांमध्ये, त्यामुळे प्रत्येकाचं स्वप्न असतं या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेची ट्रॉफी आपल्या घरामध्ये असावी, या स्पर्धेची ट्रॉफी आपल्या संघाकडे असावी. त्यामुळे जिंकण्यासाठी आतोनात प्रयत्न प्रत्येक संघ करतो. 8 संघाचा सहभाग आपण पाहिला, त्यामध्ये 6 संघांनी काशा गुंडाळलाय. 2 संघ अंतिम 5 मध्ये पोहोचण्यासाठी लढत आहेत. निश्चित स्वरूपामध्ये पण प्रत्येकाच्या घरामध्ये स्वप्न असेल की ट्रॉफी पाहिजे, पण एक ऑलरेडी तलावपाड्याच्या घरामध्ये जाणार आहे. कालच्या दिवसामध्ये माऊली 11 तलावपाड्याचा संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाला. त्याच्यानंतर आज देखील तलावपाड्याचा संघ आहे, इथून यांच्याकडे देखील संधी आहे. अजून मॅच संपली नाहीये. नक्कीच त्याच्यावरती सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्या, तर कर्णधार आहेत, त्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आणि इथून जर विचार केला आपण तर एक 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्कोरकार्डचा जर विचार केला तर 1 धाव स्कोरकार्डवरती लागली गेलेत. चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा केला या ठिकाणी झाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती यश पाटीलला आपण पाहतोय. पाटलांचा नाद करायचा नाही. सरळ बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी यशची आपल्याला पाहायला मिळते. सँडी सर निश्चित स्वरूपामध्ये कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी यश पाटील याने तो निर्माण केली आहे. भले समोर विपक्षी संघाचा कॅप्टन असू द्या, त्याच्याकडे इथून किती ताकद असू द्या, पण माझ्याकडे गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. 4 विकेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या नावावरती अर्जित केल्या 3 मॅचमध्ये.
शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय. 4 मध्ये इथून आणखी एक गडी बाद म्हणजे 5 त्याने शिकार केलेत या स्पर्धेमध्ये. आणि आता शिकार केलाय कोणाचा? पंकजचा. विपक्षी संघाचा कॅप्टन, त्याला माघारी परतावं लागेल. विकेट. थँक्यू प्लीज रे, थँक्यू सो मच. डी.के. पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत माजी खासदार बळीरामजी जाधव साहेब देखील इथून रजा घेत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोडले गेल्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. अशी अपेक्षा असेल की आपली साथ आम्हाला वारंवार प्राप्त होत राहील. थँक्यू सो मच फॉर कमिंग. सातत्याने आजच्या दिवसामध्ये 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी रजा घेत आहेत. यादी दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा मान्यवरांचं आगमन झालं होतं, त्यामुळे 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे. म्हणजे आयोजक या स्पर्धेचे आदरणीय सिद्धेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीनजी पाटील साहेब आपण पाहू शकतायत या ठिकाणी रजा घेत आहेत आमचे मान्यवर प्रमुख अतिथी. आणि इथून सँडी सर जर विचार केला तर वैतरणा विभागामध्ये संघांची कमी नाही आहे, प्लेयर्सची कमी नाही आहे, परंतु एवढंच की याच विभागामध्ये थोड्याशा स्पर्धा कमी होतात नाही असं नाही की स्पर्धा होतात, परंतु एक अशी स्पर्धा जी यूट्यूब लाईव्ह असावी आणि जिथून एक प्लॅटफॉर्म मिळावा, आणि तो प्रयत्न सध्या माऊली चषकाने केला आहे. निश्चित स्वरूपामध्ये या विभागामध्ये जर अशा मॅचेस होत राहिल्या तर ज्या येणाऱ्या भविष्यामध्ये बाकीच्या खेळाडूंना संधी मिळेल. दिनेश सलेत बॅटिंग करण्याकरता आय थिंक माझ्या मते पाठी मागील मॅचचे हिरो होते. मॅन ऑफ द मॅच दिनेश होते, तेथून बॅटिंग करण्याकरता आलेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. दिनेशचा करता हा बॉल होता, चांगल्या प्रकारे खेळा. इथून बॅकलिपचा ऑपअप चांगल्या प्रकारे इथून केला गेला. सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. इथून सक्सेसफुल ओव्हरची इथून हार्दिक होईल समाप्ती. या ओव्हरचं आपण विश्लेषण केलं तर या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावांनी 2 मोठे गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालाय यश पाटीलला. काय म्हणाले या गोलंदाजीबद्दल? नक्कीच त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा तो दबाव या ओव्हरमध्ये जाणवला नाही, प्रेशराईज नव्हता. विदाऊट प्रेशर त्याने गोलंदाजी केली, फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने मिळवले. एक महत्त्वाचं कॅश प्राईज या ठिकाणी आलं. जे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, पंकज बाद झाल्यात. दिनेश आणि राकेश या 2 बॅटर्ससाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय कार्तिकजी पाटील साहेबांच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम USA आपण पाहू शकतायत. आणि मागच्या इयरमध्ये सुद्धा, लास्ट इयरमध्ये सुद्धा भरपूर बक्षिसं त्यांनी लावली होती, आणि पूर्ण दिवसामध्ये ते सातत्याने बक्षीस लावत असतात. आणि समोरच्याकांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी ऊर्जा दिली गेली. त्यांनी सुद्धा 200 रुपयांचं कॅश प्राईज आम्हाला दिलं आहे. अर्थातच समोरचकांना त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय अरविंदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता सूरज दाखल झाला आहे. सूरज एक विकेट टेकर बॉलर आहे. इथून जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये मोमेंटम मिळाला आहे फिल्डिंग करण्यात टीमला. आता सूरज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ह्याकडे लक्ष वेधित असणार आहे. दिनू पाटील ऑन स्ट्राईक. इथून बघा यावेळेस दांडी गुल. विकेट सूरज पाटीलच्या खात्यामध्ये. ढलते हुए सूरज को, उगते हुए सूरज का सलाम. विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुजल अर्थातच मॅकमिलन गोविंद, एक मोठे फॅन मॅकमिलन गोविंदचे आहेत. आणि त्या प्रकारचं केलं येईल का? 5व्या क्रमांकावरती ते मैदानामध्ये आल्यात आणि मॅकमिलन प्रमाणे खेळी इथून खेळावी लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये मॅकमिलनला पण पाहिलं, पालघर टीममधून खेळत असताना तो परफॉर्मन्स झाला नाही. आता इथून या मॅकमिलनला इथून परफॉर्मन्स दाखवणं गरजेचं आहे, कारण संघ अडचणीत सापडलाय. आता मॅकमिलन कशा प्रकारे बॅटिंग करतोय याकडे लक्ष वेधित असणार आहे. सुजल नावाला साजेसं प्रदर्शन करावं लागेल. भले तुम्ही कोणाचे फॅन असू, पण मैदानादरम्यान तुम्हाला जो इथून वाट्याला जे आलंय ना, भले बॅटिंग असू, बॉलिंग असू, फिल्डिंग असू, त्याच्यामध्ये 100% योगदान पाहिजे. जर तुम्ही इथून आस्किंग रन रेटवरती देखील आम्ही नजर टाकतोय, आस्किंग रन रेट इथून वेगवान गतीने वाढत चाललाय. हार्दिक जर अशा अनुषंगाने जर डॉट बॉल खेळत गेले तर जो आस्किंग रन रेट आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतो तो देखील इथून वाढला जाईल वेगवान गतीने. इथून मॅकमिलनसाठी सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी कार्तिकचे पटेल साहेब यांच्या मदतीतून आपण पाहतोय. मॅकमिलनला स्ट्रायकिंगवरती पाहतोय. बॅट अँड बॉलमध्ये ते मिलन करावं लागणार आहे. 16च्या सरासरीतून धाबा बनवावे लागतील. हार्दिक सोपं नाही होणार आहे. आणखी एक डॉट बॉल. सुजल आणि डॉट बॉलचं कनेक्शन आजच्या दिवसामध्ये आम्ही वारंवार बघितलंय. सरळ लागोपाठचे या स्पर्धेमध्ये 10 डॉट बॉल सुजल यांनी खेळत या स्पर्धेमध्ये.
आणि ही माहिती कोणी दिली तर DBN लाईव्हने दिली, म्हणजे त्याच्यावरती चर्चा आपण करणार आहोत. इथून या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त प्राप्त झाला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच ड्रॉप. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. सुजलचा संघर्ष आज राहिला आणि 10 डॉट बॉलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. ह्या गोष्टी जर आपल्यापर्यंत पोहोचवल्या तर आपल्याला सुद्धा मजा येते समालोचन करण्यासाठी. कौतुक करावं लागणार आहे DBN लाईव्हचं. रिक्वायर्ड रन रेट 16.80 ची सरासरी. इथून जर षटकार ठोकला तर कार्तिक दादा पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. फ्रॉम अमेरिका, फ्रॉम USA, तुम्ही कुठून देखील ही मॅच बघा, पण पारितोषिकांचा वर्षाव इथून केला जातोय. सुजल फटका तर चांगला सजवलाय. फिल्डर आणखी एकदा चुकी करतोय, दुसऱ्या करता प्रयत्न. सुजल कदाचित आजच्या दिवसामध्ये त्याला बरीच मेहनत करायला लागली. 1 ते 2 किलो वजन त्याचं कमी होईल की काय? जरूर. ते बाहुबली आहेत, आता ती बाहुबलीची बॅटिंग इथे करावी लागणार. आज थोडंसं जास्त जेवतील ते घरी जाऊन कदाचित. एकंदरीत 5 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. शेवटचा बॉल या ठिकाणी असेल. अरविंदजी पाटील यांची रिॲक्शन पहा, थोडेसे नाराज आहेत, थोडेसे सिरियस होत आहेत, कारण हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, आपल्या संघासाठी असलं हे समर्थन आहे, हे चेअर अप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल 2 षटकांस केल्या ठिकाणी संपन्न झाल्या. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 6, म्हणजे मागची दोन्ही षटकं इकॉनॉमिकल राहिलेत. अरविंद पाटील थोडेसे नाराज आहेत. इथून जर कम्पेअर केलं तर पहिल्या इनिंगमध्ये 22 धावा झाल्या होत्या, 11ची सरासरी होती. इथून जर पाहिलं तर 3 विकेट गमावल्या आहेत आणि 6 धावा फलकावरती लागल्यात, म्हणजे 3ची सरासरी. म्हणजे 3 आणि 11 मध्ये भरपूर फरक आहे. 18 बॉल 54ची गरज. अरविंदजी पाटील यांच्याकडून एक कॅश प्राइज झालंय. जर बॅटिंग करणारी टीम जर विजयी झाली तर त्यांच्यासाठी, एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा टीम जर विजयी झाली तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल. अरविंदजी पाटील यांच्या माध्यमातून चांगलं चेअरअप या ठिकाणी अरविंद पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळते. जरा मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ मैदानामध्ये जातोय. अंपायर्स प्लीज आपण त्याची दक्षता घ्या. इथून सँडी सर 18 मध्ये 54 बनवायचे. 60 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी झालेली नाहीये. बॅटिंग पॉवर प्लेचा इथून इशारा दिला होता. येस, बॅटिंग पॉवर प्ले सर, नाही का? सुधीर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता दाखल झालेत. तिसऱ्या षटकामध्ये सुधीरला आपण पाहतोय. राऊंड दी विकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी रिस्पेक्ट दिली गेली. 21व्या बॉलवरती मिळेल. आणि इथून जर पाहिलं तर 60 धावांचा पाठलाग करत असताना सँडी सर कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह इंटेंट या सेकंड इनिंगमध्ये जाणवलेला नाहीये. असं वाटत नाही की इथून एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा संघ जिंकण्याकरता खेळतोय. असं मला कुठूनही वाटलं नाही की इथून जिंकण्याकरता खेळतोय. आपण सर्वप्रथम आपण पारसला बघितलं तसं वाटत होतं की तो इथून जिद्द, आणि त्याच्यानंतर राकेश आपण त्यांना बघितलं तर सिंगल आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आली आहे. सुजल इथून नॉन स्ट्राईक एंडवरती, त्याला उभं करणं फार महत्वाचं आहे. तो जर स्ट्राईक एंडवरती आला तर वारंवार डॉट बॉल, आणि त्याचा तो खेळ आतापर्यंत राहिलाय. राऊंड दी विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मला. भरपूर वेगाने बॅट स्विंग केली होती, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. ज्या प्रकारे तुम्ही पारसची चर्चा केली, पारसमध्ये ते जिद्द होती, ती चिकाटी होती, परंतु त्याची विकेट या ठिकाणी गेली. मधुकरजी महाराज यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. इथून एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा हा संघ इथून विजय प्राप्त करेल. तर सुजल याला इथून माघारी परतावं लागेल. 4थ्या विकेटचं पतन, इथून 4था धक्का इथून लागलाय. तर हार्दिक, मी प्रथमतः असं कुठेतरी बघितलंय की आपल्या टीमचा खेळाडू बाद झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी ते टाळ्या वाजवल्यात. पहिल्यांदा मी बघितलं असं. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सुजल मॅकमिलनच्या भूमिकेमध्ये होते, परंतु ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये चांगली दाखवलेली नाहीये. त्याची विकेट या ठिकाणी गेले. 4 धक्के आतापर्यंत 7 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि आता अरविंदजी पाटील यांनी सुद्धा प्रयत्न सोडून दिलेत. त्यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी कदाचित हार स्वीकारली की काय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सुजल आउट झाल्यात. सुजलची जागा सांभाळण्याकरिता अजितला आपण पाहतोय. अरविंद पाटील पूर्णपणे नाराज दिसत आहेत. कदाचित जर जिंकले असते तर जल्लोष जरूर झाला असता. इथून फुलटॉस बॉल होता. अजितच्या बॅट मधून फुल टोल वसूल केला जाईल. इथून खराब फिल्डिंग झाली आहे. तर हार्दिक, माझा एक प्रश्न आहे
तर इथून बघा यांना माहिती की पाठीमागील मॅच मध्ये देखील सुजल डॉट बॉलचं कनेक्शन असं राहिलंय की नवरा बायकोचं राहिलंय आणि त्याच्यानंतर तरी देखील त्यांना बॅटिंग मध्ये पाठवलंय. इथून कॅप्टनचं खराब डिसिजन आणि त्याच्यानंतर अजित सारखा खेळाडू आहे पाठीमागील मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करणारा, त्याला इथून डगआउट मध्ये ठेवणं म्हणजे माझ्या मते तर मूर्खपणाची गोष्ट आहे. नक्कीच कॅप्टनचा एक चुकीचा डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण जवळजवळ तुम्ही 6व्या क्रमांकावरती त्याला पाठवलंय मैदानामध्ये. कदाचित त्याला 4थ्या किंवा 3ऱ्या नंबरवरती पाठवलं असतं तर या मॅचचं चित्र वेगळं असतं. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार त्याच्या बॅटमधून आला. इथून जर विचार केला तर समीकरण त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत, परंतु जो रिक्वायर रन रेट आहे तो 22.62च्या घरामध्ये गेलाय. कुठेतरी इथून जर विचार केला तर थोडंसं बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय, थोडंसं नाही तर भरपूर बॅकफुटला गेलाय निश्चित स्वरूपामध्ये. आणि त्याच्यानंतर एक आवाज देखील आला होता, पण हा आवाज आहे का बॅट आणि बॉल मध्ये अजितने केलाय कनेक्शन आणि इथून गोलंदाजा तुटला जाईल कनेक्शन. काय दर्जेदार हा बॉल प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये डिपॉझिट केलाय. बनल्या जात आहेत त्या 17 धावा 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. रिक्वायर्ड 100 वरती आपण नजर टाकणार आहोत, पण त्याच्या अगोदर हा शॉट बघा आणि या शॉटची आपण मजा घ्या. धावफलक 17च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथून शिल्लक असतील ते येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आय थिंक तुम्हाला जिंकण्याकरता 43 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12-43चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सँडी सर आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग पॉवर प्ले 4थ्या षटकामध्ये घेतला. आता इथून अजितची खेळी खूप महत्त्वाची असणार आहे. जी चर्चा आपण सुजलची करत होतो, सुजलला इथून पाठवणं गरजेचं होतं का? सँडी सर सुजलकडे नो डाऊट टॅलेंट जरूर आहे, परंतु त्याच्याकडे अनुभवाची कमी आहे आणि इथे अनुभव खूप महत्त्वाचा होता. एक्सपिरियन्स बॅट्समनचा रोल खूप महत्त्वाचा होता, तर कदाचित अजितला पाठवणं गरजेचं होतं सुजलच्या जागेवरती. हा डिसिजन कॅप्टनचा मला तरी वाटते 1 वर्षभर जरूर त्रास देणार असेल. हार्दिक, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आपल्या आयुष्यामध्ये. इथून बघा राकेशकडे क्षमता आहे, पण राकेश फक्त बॉल खेळला 1. त्याच्यानंतर अजितकडे क्षमता आहे, तो देखील खेळलाय फक्त 3 बॉल. म्हणजे 18 बॉलचा खेळ संपला. त्यापैकी जे प्रमुख फलंदाज आहेत त्यांनी फक्त 4 बॉल खेळलेत, बाकीचे 14 बॉल गेले कुठे. जरूर जे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले होते सुजल, त्यांनी भरपूर डॉट बॉल या ठिकाणी खेळले. कदाचित तोच दबाव या ठिकाणी या फलंदाजांवरती तर नाही येणार, याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. बलिराम बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 43ची गरज आहे. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय, प्लीज स्पीडअप करा. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेला 4थ्या ओव्हरमध्ये. आता 12मध्ये 43 बनवायचे आहेत. इथून जर पाहिलं तर दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू मैदानामध्ये आहेत, परंतु दोन्ही बॅटर्सचा जर विचार केला तर सेट झालेले नाही आहे. त्यामुळे इथून 12 बॉलमध्ये 43 बनवणं शक्य आहे की अशक्य याकडे नजर असणार आहे. हार्दिक, माझ्या मते तर इथून 12 बॉलमध्ये 43 समीकरण असं मला काय वाटत नाही एवढं कठीण आहे. इथून जर चांगली बॅटिंग केली या ओव्हरमध्ये, किमान जर तुम्ही 20 ते 22 धावा ठोकल्या, पॉवर प्ले आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर मिळत आहेत, तर इथून जर 20 ते 22 धावा बनवल्या तर मॅच मध्ये बनून राहण्याची संधी मिळेल. पहिला बॉल इथून ऑन साइडला मिड विकेटचा खेळाडू बॉलवरती सरसवेल. दुसऱ्या करता प्रयत्न आहे, पण नो बॉलचा इशारा. जागते रहो. आणि इथून बघा काय घडलंय, नो बॉलचा इशारा दिला जातोय आणि त्या अनुषंगाने पुढचा बॉल असेल फ्री हिट. म्हणजे 12 बॉल जिंकण्याकरता 41 धावसंख्येची आवश्यकता. हार्दिक, आता बघा इथून एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेला, म्हणजे नशीब सुद्धा तुमच्या साथीने आहे. आता तुम्हाला फक्त इथे काय करायचं आहे, तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे आहेत. तुम्हाला इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. इथून 12 बॉल 41ची गरज आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. समोर अजित आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 कॉन्फिडंटली स्ट्रोक आल्यात आणि त्याच कॉन्फिडंटली स्ट्रोकची गरज आहे. त्याचबरोबर फुल फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे इथून या बॉलवरती काय ड्रामा घडेल याकडे सुद्धा जर वेधीत असणार आहे. हा बॉल फार महत्वपूर्ण आहे. इथून जर फ्री हिटच्या बॉलवरती जर पहिल्या बॉलवरती आक्रमण झालं तर हार्दिक, मी सांगतो की एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा हा संघ या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकेल क्षमता आहे त्यांच्यामध्ये. 12-41चं समीकरण आहे. असं वाटतं की ट्रेनचा टायमिंग नाहीये, आमच्या तुकाराम मांगेला सर वारंवार सांगतायत, पण इथून हे मॅचचं समीकरण आहे. 12 बॉल 41 फ्री हिटचा बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 41ची गरज आहे. कदाचित इथून जर विचार केला तर बलिराम इथून मॅच मध्ये परत आणू शकतात. फ्रीडच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. पुढचे 11 बॉल, या बॉलवरती मोठा स्ट्रोक या ठिकाणी येईल का? तर यस, डेफिनेटली फ्लॅट अँड फ्युरियस. दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. षटकार.
थँक्यू डीजे. हार्दिक, मी प्रश्न विचारला होता की अजित सारखा फलंदाज एवढा लेट का आला. त्याच्यानंतर त्यांच्या डगआउटमधून एक मला उत्तर आलं होतं की सर आमच्या टीममध्ये 11 कॅप्टन आहेत. जर तुमच्या टीममध्ये जर 11 कॅप्टन असतील तर तुमचं वाटोळं झालं. समजा तुमची टीम चालू शकत नाही. तुमच्या टीमकडे फक्त एक कॅप्टन असणं फार महत्त्वपूर्ण आहे. जर एक असेल तो टीमला चांगल्या प्रकारे लीड करेल. चला 6000 होऊ द्या खर्च. पाटील कमी नाहीयेत. शेअर मार्केट वाढते, शेअर मार्केट वाढते. इथून जे 5000 रुपयाचं कॅश प्राइस होतं ते 6000 वरती गेले. 10 बॉल 35ची आवश्यकता. ओव्हरचा पुढील बॉल अजित करता. अजित आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न करतोय पण इथून ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन. इथून विराट कोहलीच्या समवेत ती इथून मागणी ठरली होती. इथे देखील अजितच्या सोबत ती मागणी ठरली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल इथून खेचून मारण्याचा प्रयत्न. अतिशय खराब शॉट सिलेक्शन हार्दिक. अजून एक खराब शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मागच्या 2 बॉलवरती आपण एक गोष्ट नोटीस केली. जेव्हा शॉट खेळतो अजित तेव्हा शेवटच्या मोमेंटला आय कॉन्टॅक्ट कुठेतरी क्लोज होताना पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल इथून ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बेट करून बॉल निघून जाईल. 6 धावांकरिता अजूनही मॅच ऑन आहे. षटकार. थँक्यू डीजे. आजचा दिवस देखील यश पाटील यांनी गाजवला आणि कालचा दिवस देखील आपण यश पाटील यांना गाजवताना बघितलाय. कालच्या दिवसामध्ये कालचा यश आजचा यश पण इथून कोणाला यश प्राप्त होईल. सुमित इलन फणसपाडा की एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा या संघाला 8 बॉलमध्ये 22 धावा असा एक अनमोल रत्न तुमच्याकडे होता पण अक्षरशः तुम्ही त्याला कोळसा समजलाय. माझ्या मते इथून बॅटिंग ऑर्डरमध्ये चुकी घडली आहे. शेवटचा बॉल शिल्लक ऑफिशियल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल शिल्लक. जिंकण्याकरता 29 धावसंख्येची आवश्यकता. 7 मध्ये 29 या बॉलवरती जर षटकार आला तर ही मॅच पूर्णपणे बनेल. माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून जर विजय होत आहेत तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. इथून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मला. 6 मध्ये 29ची गरज आहे मैदानामध्ये. कदाचित इथून जर एकच म्हणेन सँडी सर सोन्याच्या शोधामध्ये कुठेतरी हिरा गमावलाय. निश्चित स्वरूपामध्ये पण इथून हिरा नव्हे तर माझ्या मध्ये तुम्ही इथून कोहिनूर हिरा गमावलाय. अजित सारखा जो फलंदाजी करू शकतो तर त्याचं बॅटिंग ऑर्डरमध्ये एवढं लेट येणं त्याच्यानंतर एवढे कमी बॉल त्याला खेळण्याकरता मिळणं हे फार इथून कठीण राहिलंय. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की एकविरा स्पोर्ट्स तलावपाड्याचा संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल की काय. पण त्याच्यानंतर मैदान दरम्यान यांनी देखील सांगितलंय की आम्ही देखील इथे क्वालिफाय होण्याकरता आलोय. पण इथून हार्दिक बघा जो संघ जिथून जिंकेल त्याला एक बक्षीस लागू होणार आहे. हा नक्कीच अंतिम 5 मध्ये त्यांचा प्रवास सुरू होईल. कालच्या दिवसामध्ये माऊली तलावपाडा बी टीमला पण पाहिलं. यश यांचं अर्धशतक एक अविस्मरणीय अर्धशतक होतं. परंतु सध्या आपण अजितची चर्चा करूयात. जे डॉट बॉल येत आहेत 2 ते 3 डॉट बॉल त्याने आतापर्यंत केल्यात परंतु त्याच्यामध्ये त्याची चुकी नाही आहे कारण प्रेशराईज होता त्यामुळे होतं असं आहे. कारण भरपूर लेट त्याला मैदानाच्या आतमध्ये उतरवलंय. कदाचित जर त्याला 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती पाठवलं असतं तर या मॅचचं चित्र जरूर वेगळं असतं. भरपूर फरक असतं या मॅचमध्ये. 6 मध्ये 29 बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल जरा गोलंदाज आपण पाहू शकतायत. यशला गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. यशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. राकेश ओपनरच्या स्वरूपामध्ये आला होता आणि खेळला किती बॉल फक्त आणि फक्त 2 बॉल. आणि त्याच्यानंतर आणखी एकदा यश आलाय. इथून बघितलं तर गरिबी में आटा गीला झालाय कारण की यश आतापर्यंत एक साइड त्याने आग लावली आहे आणि आणखी एकदा त्याचा रनिंग ट्रॅक वरती आहे ना म्हणजे इथून संकेत दिले जात आहेत की मॅच आम्ही जिंकणार आहे. सुमित 11 फणसपाडा 5 मध्ये 29 बनवायचे आहेत. आता इथून 5 मोठे स्ट्रोक तुम्हाला इथून खेळावे लागणार आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता अजित डकआउट मध्ये राहून पहिल्या 3 षटकांमध्ये जो ड्रामा घडलाय तो चांगलाच त्याने पाहिला. या बॉलवरती पूल केला जातोय. पूल सक्सेसफुल झाला. अजूनही मॅच तोडलेली नाहीये. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. इथून हार्दिक बघा 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणं इथून खूप कठीण आहे. पण इथून बघा 2 बॉलमध्ये 3 षटकार 1 बॉलमध्ये 1 षटकार मारणं सोपं असते. पण क्रिकेटच्या जगतामध्ये एका बॉलमध्ये 1 धाव बनवणं 2 बॉलमध्ये 2 धावा बनवणं अतिशय कठीण समीकरण मी बघितलंय. पण इथून हा षटकार आलाय. आणखी एक जर येईल का तर ही मॅच बनवू शकेल. आणखी एकदा खेळण्याचा प्रयत्न. यश पाटील त्याची ती खासियत आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून खेळाडूला माघारी परतावं लागेल आणि या मॅच वरती पूर्णपणे शिकंजा कसला जातोय.
सुमित 11 फणसपाडा हा संघ आलाय फ्रंट फूट वरती. काकाचा आनंद इथून मावत नाहीये. इथून बघितलं तर नाचतायत, गातायत आणि काय परफॉर्मन्स देत आहेत. एकदा सॉन्ग होता काकांकरता. तीन बॉल आणि 3 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता. म्हणजे इथून प्रवास कदाचित सुरू झाला आहे अंतिम 5 मध्ये पोहोचण्याचा. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा मॅचला मजा येणार आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत वसई विरार गट, म्हणजे एक गाव एक फॉर्मॅट. वसई विरार विभागातील टॉपचे 8 संघ एकमेकांविरोधात भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे उद्याच्या दिवसाची आतुरता सुद्धा लागले आणि उद्यापासून एक टर्फ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, टॉप फाईट आपल्याला पाहायला मिळेल. वरती विकेट, इथून चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 23 ची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर गाडी सुटली इथून हातामधून. एकविरा स्पोर्ट्स सलावपाडा संघाच्या हातामधून गाडी सुटली आहे आणि इथून गाडीला एक्सिलेट कोणी केला असेल तर सुमित 11 फणसपाडा. अक्षरशः तो चांगला ड्रायव्हर असतो की त्याला चांगल्या ऐन मोमेंटवरती गिअर चेंज करता येतात. तो चांगला ड्रायव्हर आहे माझ्या मते तर. आणि तो ड्रायव्हर राहिला तो म्हणजे यश पाटील आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण त्याला बघतोय बॉलिंग मार्क वरती त्याने आतापर्यंत एकाकी झुंज दिली आहे. एकाकी जर कोणी किल्ला लढवला असेल तर तो आहे म्हणजे यश पाटील. काय त्याने गोलंदाजी केली, काय त्याने फलंदाजी केली, अक्षरशः आपल्या संघाला टॉप 5 मध्ये नेऊन ठेवलंय. एक बॉल नंतर आम्ही ते ऑफिशियली अनाउन्समेंट करणार आहोत. पण हार्दिक, या खेळाडूची जेवढी चर्चा केली त्याने तेवढी कमी आहे. नावातच यश आणि यशस्वी कामगिरी आज त्याची आपण पाहिलं. कालच्या दिवसामध्ये यश आपण तलावपाड्याचं पाहिलं होतं आणि आज सुद्धा यश आपल्याला पाहायला मिळतोय. हा चांगली कामगिरी करतो आणि इथून जर पाहिलं तर अंतिम 5 मध्ये प्रवास या ठिकाणी निश्चित झाला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स सुमित 11 फणसपाडा टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स. जाऊयात आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने सुद्धा आपण जाणार आहोत. यशच नो डाऊट. आणि आपण पाहू शकतायत अंतिम 5 मध्ये जो दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थात सुमित 11 फणसपाडा. कॉमेंट्री या ठिकाणी आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सवयत आपण जिथे आमचे साथी समालोचक सँडी सर जॉईन होतील. यश आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू सो मच.